हे पण सांगितलं की बुद्ध धर्म जो जमिनीत गाळला गेला होता तो बुद्ध धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठी कनिंघम सारखे ब्रिटिश सरकारचं सहाय्य आणि सम्राट अशोकाचं कार्य त्यामुळे बुद्ध धर्म हा पुढे चालत गेला आणि 1956 नंतर बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला धर्म दिला आणि त्यामुळेच आपल्याला बुद्ध धर्म आणि सम्राट अशोक कळायला लागले. तर ही सगळी माहिती आपल्याला काही नव्हतीच. आम्ही फक्त ते कलिंग युद्ध तिथपर्यंत जात होतो की तिथं पश्चाताप झाला आणि ते बदलले वगैरे. पण आज जे बारकावे जे आहे नागोडकर सरांनी सांगितलेले आहे. तर मी आता वेळ न घेता अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाभारत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मसंगोष्ठीच्या 186व्या साप्ताहिक उपासनेस उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, आपण सातत्याने दर गुरुवारी अशा प्रकारे धम्म आणि बाबासाहेबांची चळवळ यातील एक विषय घेऊन या ठिकाणी चर्चा करत असतो. तर ही जी चर्चा आहे ही आपली एक प्रकारची धम्माची उपासनाच आहे. त्या निमित्ताने अशा प्रकारचे आपण वक्ते बोलवतो आणि ते आपल्या मनात कुठल्या तरी वरच्या थरामध्ये असलेली थोडी जी माहिती असते जी संपून उडून जाण्याच्या बेतात असते, तर आपण त्या माहितीला पुन्हा आपल्या मनामध्ये पुनरुज्जीवित करतो आणि त्या माध्यमातून अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न करतो. तसंच ही संगोष्ठी चालवणारे जे काही आहेत करते धरते संयोजक आयोजक, यांचं एक मी वैशिष्ट्य बघितलेलं आहे की हा विषय ठरवताना असा खोचक विषय देतात. IAS च्या परीक्षेत जसे प्रश्न विचारतात ना, IAS ची तयारी करून खूप विद्यार्थी जातात. काल त्या IAS च्या परीक्षेची एक मी इंटरव्ह्यू पाहत होतो. तिला मुलाखतीमध्ये तो प्रश्न विचारत होता की जे अमेरिकेचं हॉलीवुड आहे, हॉलीवुड, तो बोले उसको हॉलीवुड इसलिए कहते हैं कि उसके बाजू में तो वुड है, जंगल है, और वो जंगल में इंडस्ट्री वसी है, इसलिए उसको हॉलीवुड कहते हैं. तो ये बम्बई को बॉलीवुड क्यों बोलते हैं? ती बिचारी मुलगी गोंधळून गेली. तिने मोठ्या मोठ्या पॉलिटिकल सायन्स सोशल सायन्सचा अभ्यास करून गेली होती. तर तो म्हणे ह्याला तिथं हॉलिवूड म्हणतात तर ह्याला बॉलिवूड का म्हणतात. तर अशा प्रकारे इथे जे प्रश्न मांडल्या जातात, सम्राट अशोक नाही नुसता, सम्राट अशोकाचं साम्राज्य नाही, तर सम्राट अशोकाची दूरदृष्टी महत्वाचा विषय. त्या निमित्तानं इथले जे संयोजक लोक आहेत जे विषय ठरवतात त्यापैकी नगराळे सर आलेले नाहीत आज. तर माझ्या लक्षात आलेलं आहे त्यांचं या बाबतीत डोकं चालते. जरा खोचक विषय देऊ म्हणतात. हा म्हणजे वक्त्याला थोड्या डोक्याला झिंझिनी आल्या पाहिजे. तर अशा प्रकारचा तो विषय आहे. पण खरोखर खूपच अर्थपूर्ण असा विषय आहे. सम्राट अशोकाची दूरदृष्टी. आपण सर्व लोक सामान्य आहोत. आपली जी दृष्टी आहे ती सामान्यच आहे. आपण त्या सामान्य गोष्टी पाहू शकतो. या दृष्टीमुळे आपल्याला
मनुष्याची ओळख होते, आपण प्राणी ओळखू शकतो, रंग ओळखू शकतो, झाडाचा रंग हिरवा आहे, माईकचा रंग काळा आहे. ही जी आहे ही आपली सामान्य दृष्टी आहे. परंतु त्यापेक्षा एक जी पलीकडची दृष्टी आहे, प्रगल्भ दृष्टी आहे, ती आहे दूरदृष्टी. दॅट इज व्हिजन. मॅडम, today I am not mentally prepared to talk in our national language. Rather, I should talk in English also. Okay, but today I am not prepared. And मैं हिंदी में बोलने में उतनी सहजता महसूस नहीं कर पाऊंगा, और मुझे थोड़ा देर ही बोलना है. और जो प्रमुख वक्ता थे उनका भाषण तो एमपी तक पहुंच चुका है. एमपी नहीं, मोदी दूर दूर तक. अच्छा, मोदी तक. ओके, तो ठीक है. मेरा जो संबंध है इस संगोष्ठी के साथ ही है. फिलहाल आई एम लिमिटेड और कमिटेड विद दिस ग्रुप ओनली. तो ठीक है, जो बात जो फैलते जाएगा, आपकी बात बहुत सही है. तो चाइल्ड की ट्रे हो, ठीक है, मैं उधर थोड़ा दुर्लक्ष करने की कोशिश करता हूँ. तर ही जी दूरदृष्टी आहे तर त्याला इंग्लिशमध्ये व्हिजन म्हणतात. व्हिजन म्हणजे काय असते की आपला जो सांप्रत काळ आहे, वर्तमान काळ आहे, या वर्तमान काळाच्या पलीकडे येणारा भविष्य काळ आहे. त्या भविष्य काळामध्ये काय घडणार आहे याचे ज्यांच्या दृष्टीला वेध लागतात त्या लोकांना दूरदृष्टी असते. व्हिजन इंग्लिशमध्ये एक दुसरा शब्द आहे प्रुडेंट, PRUDENT, आणि ती प्रुडेंटनेस, दूरदृष्टीपणा. अशा प्रकारे या विषयामध्ये हा जो शब्द आलेला आहे अशोकाच्या निमित्ताने दूरदृष्टी, तर त्याच्यामध्ये एक फार मोठा अर्थ समावलेला आहे. आणि ती जी दूरदृष्टी आहे, अशोकाची दूरदृष्टी, जांभूळकर साहेबांनी आपल्या पद्धतीने मांडली. त्याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी जे अशोकावर नाटक लिहिलेलं आहे त्या निमित्ताने त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की त्यांनी 2500 ग्रंथांची तपासणी केलेली आहे. वंडरफुल. 2500 ग्रंथ त्यांनी तपासलेले आहेत आणि म्हणून त्यांनी अशोकाच्या बाबतीत एक संशोधनात्मक कार्य आहे. तर ही जी दूरदृष्टी आहे, तर अशोकाची दूरदृष्टी आपल्या लक्षात येण्यापूर्वी तो फार लांबचा पल्ला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दूरदृष्टी आहे त्याचे 1-2 उदाहरणं देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही फार मोठ्या पल्ल्याची दूरदृष्टी होती. जेव्हा ते साऊथ बरो कमिशनला व्हिजिट देत, म्हणजे मुलाखत देतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की पुढे काय काय होणार आहे, पॉलिटिकली या देशामध्ये काय काय होणार आहे. आपल्या लोकांना काही जाणीव नाही साऊथ बरो काय आहे, काय होत आहे, काय घडत आहे, कारण की आपण सामान्य दृष्टीचे लोक आहोत. आपल्याला पुढचं काय करायचं, आपण वर्तमानात जगतो. परंतु बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने वेध घेतला की पुढे भविष्यात या देशातल्या पॉलिटिकल हालचाली काय होणार आहे. आणि साऊथ बरो कमिटीला जाऊन ते निवेदन देतात, मेमोरंडम देतात. त्याच्या पुढे 28 मध्ये कोणतं कमिशन, सायमन कमिशन, सायमन कमिशनला ते मुलाखत देतात, कारण की पुढे काय घडणार आहे त्यांना माहीत असतं. आणि त्या दूरदृष्टीतून ते निर्णय घेतात. खूप मोठा प्रवास आहे हा, मी ओहळण्यात करतो त्याला आणि नेमक्या मुद्द्यावर येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन आहे, आराखडा समिती. आणि त्याच्यामध्ये 28 वेगवेगळ्या समित्या आहेत, कमिटीज आहेत. आणि ओव्हरऑल सर्व ह्याचं सुपरविजन करतायत राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. ते पूर्ण समितीचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेब घटना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या समित्या आहेत. त्याच्यामध्ये आहे एक झेंडा समिती, फ्लॅग कमिटी. आणि बाबासाहेब अशा वेगवेगळ्या 7-8 कमिट्यांचे सदस्य आहेत. ड्राफ्टिंग कमिटीचे तर चेअरमन आहेत,
वेगवेगळ्या समिती आहेत, त्याच्याही ते सभासद आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मिटिंगा होत आहेत आणि बाबासाहेब त्याच्यात हजर राहतात आणि तिथे आपले सजेशन देतात. तर झेंडा समितीचे ते सदस्य असल्यामुळे पुण्याच्या हिंदू महासभेचं एक डेलिगेशन बाबासाहेबांना भेटायला दिल्लीला गेलं. देशाचा झेंडा काय असेल हे तिथे ठरणार होतं, कसं असेल त्याचं प्रारूप स्वरूप. आणि त्या हिंदू महासभेच्या लोकांनी बाबासाहेबांना निवेदन केलं, बाबासाहेब तुम्ही महाराष्ट्रीयन, आपल्या महाराष्ट्राचे शिवाजी महाराज त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांचा जो ध्वज आहे तो भगवा, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तो जो ध्वज आहे त्या काळी त्याचं जरी पटका, आपल्या नागपूरला एक जरी पटका म्हणा, तर त्या काळी त्याला जरी पटका म्हणायचे. आणि ते लोक बाबासाहेबांना निवेदन देत आहेत, रिक्वेस्ट करतायत की बाबासाहेब पुढचा आपल्या देशाचा जो झेंडा आहे तो तुम्ही जरी पटका ठेवा. आणि बाबासाहेबांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या निमित्तानं मला या शब्दाची आठवण झाली, दूरदृष्टी. तर बाबासाहेब त्यांच्याशी बोलताना खाजगी चर्चा, बाबासाहेबांना घरी जाऊन भेटलेले आहेत सरकारी बंगल्यावर, आणि बाबासाहेब त्यांना सांगतात की तुम्ही आजचा विचार करून हा ध्वज मला सुचवत आहात, आजचा विचार आहे. परंतु बघा बाबासाहेबांचं वाक्य, परंतु 500 वर्षानंतरचा भारत कसा असेल, 500 वर्षानंतरचा भारत कसा असेल हा विचार करून मी निर्णय घेत असतो. आजचा नाही, 500 वर्षानंतर भारत कसा असेल भविष्यात त्याचा विचार करून मी निर्णय घेत असतो. तर ही आहे बाबासाहेबांची दूरदृष्टी. तर जी झेंडा समिती होती त्याचे वेगवेगळे सदस्य होते, त्या समितीचा एक अध्यक्ष होता, त्याच्यामध्ये एक पोंगल व्यंकय्या नावाचा मनुष्य होता आणि त्याचा वेगवेगळ्या रंगांचा अभ्यास होता, रंगसंगतींचा अभ्यास होता, त्या आराखडा ठरला होता. आणि घटना ही जी बनत होती त्याच्या मागे एक जी शक्ती होती काँग्रेसची, तर त्यामध्ये राजेंद्र प्रताप, पंडित जवाहरलाल नेहरू आणि पटेल, सरदार वल्लभभाई पटेल हे प्रस्थ होते. निर्णय हे घ्यायचे काय असेल ते, त्यांच्या पाठीमागे काँग्रेसची संघटना होती आणि हे जे काय करतात त्याच्यावर बापूजींचा, गांधीजींचा आशीर्वाद होता. हे जे करतील ते ओके, त्यांना विरोध करणारे कोणी नव्हते. तर ही जी संपूर्ण चालली होती, तर त्यांनी त्याला सांगितलं की आपला ध्वज हा ट्री कलर असेल, 3 रंग असतील, आणि थोडा आराखडा इकडे ठरला की हिरवा रंग, भगवा रंग आणि पांढरा रंग, आणि त्याच्यामध्ये सेंटरमध्ये चरखा आहे, बापूजींचा चरखा, आणि याला तू बसव. त्याला मेजरमेंट देण्यात आलं 3.2, 3 फूट लांब 2 फूट या रेशिओ मध्ये तो झेंडा राहील. आणि मग त्या व्यंकय्यांनी झेंडा बनवला. तो कसा बनवला, हिरवा रंग वर, मध्ये पांढरा आणि भगवा खाली. तर ह्या लोकांना पसंत नाही आलं ते, बाकीच्या लोकांना. ते म्हणत होते की भगवा वर पाहिजे. त्या ठिकाणी मुस्लिम लीगचे मुस्लिम सदस्यही होते, त्यांना बरं वाटलं हिरवा रंग वर आला तर. ते म्हणाले नाही, इट इज ओके, इट्स ठीक आहे. आणि त्या ठिकाणी मग वादविवाद झाला. बाबासाहेब त्या समितीचे सदस्य होते, मग बाबासाहेब जे पद मांडायचं ते फायनल असायचं. का? कारण की त्याच्या पाठीमागे फार मोठं लॉजिक असायचं. तर हे जे मुस्लिम सदस्य होते ते ह्या लोकांना रोखणं जरा कठीण चाललं होतं. मग बाबासाहेबांनी त्याच्यात इंटरफेअर केलं. बघा बाबासाहेबांची एंट्री, दूरदृष्टी, कुठल्या प्रश्नामध्ये कधी गेलं पाहिजे, तर ह्यांच्या होऊ दिला घमासाम. आणि मग बाबासाहेबांनी त्याच्यात जे बोलले तर त्याच्यात एक वाक्य बोलले की या देशामध्ये हिंदू हे बहुसंख्याक आहेत आणि म्हणून त्यांचा रंगोपर असला. तुम्ही आहात, रंगही चांगला आहे, सृष्टीचं प्रतीक आहे हिरवा रंग, परंतु तुम्ही अल्पसंख्याक आहात. तुम्ही अल्पसंख्याक आहात तर खालीच राहिलं पाहिजे, ते बहुसंख्याक आहेत तर ते वरच राहतील. अशा प्रकारे तो वाद त्यांनी शांत केला. परंतु नंतर बाबासाहेबांनी जो दूरदृष्टी दाखवली किंवा त्यांनी आपला जो विचार त्या ठिकाणी मांडला, तर त्या ठिकाणी
त्यांनी सांगितलं की चरका हटवा, अशोक चक्र ठेवा. हा विचार त्या ठिकाणी आला. त्या लोकांनी हे कधीच विचार केला नव्हतं. हे अशोक चक्र काय भानगड आहे हे त्यांना माहीत नव्हतं. पण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं ते मांडलं, तर नेहरू पटेल पाहतच राहिले. किंवा बापूंचा चरका, बाबासाहेबांनी सांगितलं येत्या काळामध्ये ही चरका काही चालणारी गोष्ट नाही आहे म्हणे. मोठे मोठे आता त्या इंडस्ट्रीज निर्माण झालेल्या आहेत, सूतगिरण्या निर्माण झालेल्या आहे, हे कोण फिरवून बसणार आहे म्हणे. तर अशा प्रकारे त्यांनी जे मांडलं, तर त्या ठिकाणी मग बाबासाहेबांनी मोठ्या ताकदीनं ते विचार मांडले. आणि मग तर आपल्याला ही जी काय आता घोडेस्वार सरांनी वगैरे त्याचे जे डिबेट्स आहेत, घटना समितीचं जे ड्राफ्टिंग होत असताना त्याचे जे डिबेट्स झालेले आहेत ना, त्याच्यामध्ये त्या जो तपशील आलेला आहे, फ्रँचाईज कमिटीचे जे डिबेट्स आहेत, आपण जेव्हा त्या तपशिलामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला त्याच्यातले बारकावे कळतात की आपल्याला मतदानाचा अधिकार कसा भेटला, बाबासाहेबांनी किती संघर्ष केलेला आहे, इंच टू इंच. तर त्या ठिकाणी मग बाबासाहेबांनी अशोक चक्र मांडलं. आणि हा जो रंग होता तर त्याला सांगितलं की पांढरा रंग एक तर हे 3 रिलिजनला रिप्रेझेंट करते. भगवा रंग हिंदूंना, पांढरा रंग ख्रिश्चनिटीला आणि हिरवा रंग मुस्लिम. त्याचसोबत ते वेगवेगळ्या याचे प्रतीक आहेत. जसं आता पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे, भगवा रंग निस्पृहता, हिरवा रंग सृष्टीला रिप्रेझेंट करतं, रिप्रोडक्शन. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अनेक अर्थ आहेत. आणि मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अशोक चक्र मांडलं. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की बा हा जो जगामध्ये भारताची जी ओळख आहे ती बुद्धामुळे आहे. जसा या ठिकाणी उल्लेख केला, मलाही माहित नव्हतं की सम्राट अशोक हे आपल्या जेरुसलेम पर्यंत गेलेले आहे. कारण की जेरुसलेम मध्ये पहिलेच खिचाताणी चालू आहे. इस्लाम म्हणते माझं, ख्रिश्चन म्हणते माझं, ज्यू म्हणते माझे. कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या त्यांचे संघर्ष चालू आहेत, रक्तपात झालेला आहे. त्या जेरुसलेम पर्यंत सम्राट अशोक पोहोचले. ही खूप मोठी गोष्ट आहे. अशोकाची जी दूरदृष्टी आहे या ठिकाणी जी मांडण्यात आलेली आहे, तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी दूरदृष्टी दाखवली. त्या संदर्भामध्ये एक शेवटचं वाक्य बोलतो मी की डॉक्टर बाबासाहेबांना जेव्हा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं, तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी राज्यसभेमध्ये बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि श्रद्धांजली अर्पण करताना त्यांची स्तुती केलेली आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जमिनीच्या खालून पेरायचे. जेव्हा त्या जमिनीमध्ये बी पेरत होते तर कोणाच्या लक्षात येत नव्हतं, परंतु जेव्हा ते बी जमिनीच्या वर येत होतं तर तोपर्यंत वेळ झालेला असायचा, दुसऱ्याला ते कापून काढता येत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना आपली 1950ला लागू झाली, धर्मांतर 1956ला. तर त्यांनी तो 5-6 वर्षाच्या पूर्वीच ते करून टाकलं. आणि म्हणून नेहरू म्हणतात की हे जर लोकांना माहीत असतं की बाबासाहेब पुढे चालून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहेत आणि बौद्ध धर्माचं प्रतीक म्हणून ते त्या ठिकाणी अशोक चक्र मांडत आहेत, हे जर लोकांना माहीत असते तर त्या ठिकाणी इतका विरोध झाला असता की ते चक्र तिथं येऊच शकलं नसतं. ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य केली. आणि ह्या भाषेसहित की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जमिनीच्या खालून पेरायचे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे अनेक उदाहरणं देता येतील. परंतु आपला आजचा जो विषय आहे सम्राट अशोकाची दूरदृष्टी. आता बुद्धाच्या नंतर हे जे त्रिपिटकाची रचना झालेली आहे नंतरची आहे. आणि त्यापर्यंत इव्हन तुमच्या सिलबसमध्ये हे संपूर्ण जे काय आहे तुमचं त्रिपिटक मुखपाठ होतं, लिखित नव्हतं, तोंडपाठ. जसे लोकांनी वेद जनरेशन टू जनरेशन वेद मुखगत केलेले आहेत, तसेच चाललेले आहेत. त्याच पद्धतीनं तुमचं हे जे त्रिपिटक आहे तेही होतं. परंतु मग नंतर जेव्हा प्रेसचा शोध लागला, कागदाचा शोध लागला, ते नंतर लिहिलं गेलं. परंतु सम्राट अशोकाच्या दूरदृष्टी
जर आपल्याला पाहायची असेल तर सम्राट अशोकाने त्या काळी संपूर्ण जिकडं तिकडे आपले शिलालेख बनवून ठेवलेले आहेत. आता जांभूळकर साहेबांनी जेम्स प्रिन्सेसचा उल्लेख केला, त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. तर ह्या बुद्धिझममध्ये इतकं मोठं नाव आहे की त्या माणसाने त्या काळी ही जी काय खरोष्ट लिपी आहे, ब्रह्मलिपी आहे, त्या काळी एकाही माणसाला वाचता येत नव्हती. पडल्या अधिक एक या ठिकाणी मला जाणवलेला एक जो मुद्दा आहे तो असा आहे की त्यांचं जे लक्ष आहे ब्रिटिश लोकांचं पृथ्वीवर होतं सर्वसाधारण, परंतु त्याही पेक्षा जास्त लक्ष त्यांचं भूगर्भामध्ये होते, पृथ्वीच्या पोटात काय आहे. का? त्यांना लोखंड पाहिजे होतं, त्यांना कोळसा पाहिजे होता, त्यांना मॅग्नेज पाहिजे होतं. दुसरा भाग काय? त्यांचं जे काम होतं निर्मितीचं, त्यांना रेल्वेचे ब्रिज बनवायचे होते, हावडा ब्रिज बनवायचा होता, मोठे मोठे डॅम्स बनवायचे होते. आणि जे काही प्रोजेक्ट्स होते, जसं आता तुमचा हा बुलढाण्याकडचा एक पूल आहे, तर ब्रिटिश लोकांनी तिथून सांगितल्यानंतर की अरे त्या पुलाला 100 वर्ष झालेले आहेत, तो तुम्ही आता काढून टाका, त्याची लाईफ संपलेली आहे. ते रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे. आणि त्यांना माहीत आहे की आम्ही बनवलेला पूल हा त्याचा लाईफ 100 वर्ष आहे, तर त्याच्यापूर्वी तो पडू शकत नाही, ही गॅरंटी आहे. ब्रिटिश लोक आहेत. माझा एक मित्र इंजिनिअरिंग कॉलेजला होता, कन्स्ट्रक्शन. तर तो म्हणे की आमचे प्राध्यापक आम्हाला पिरॅमिड्स शिकवतात, म्हणजे पिरॅमिड्स. आणि पिरॅमिड्स किती 4000 वर्षापूर्वी झालेले आहे. त्यावेळेस तंत्रज्ञानाचा शोध नाही, स्केलपट्टी माहीत नाही, जॉमेट्री माहीत नाही, परंतु 4000 वर्षापासून पिरॅमिड्स आजही उभे आहेत. आणि आमचा प्राध्यापक आम्हाला, विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक आम्हाला सांगते म्हणे की द बिल्डिंग ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजची जी बिल्डिंग आहे आणि ज्या ठिकाणी बांधकाम कसं करायचं ते शिकवलं जाईल, तर प्राध्यापक म्हणते की ती बिल्डिंग कोलॅप्स ड्युरिंग इट्स कन्स्ट्रक्शन पिरियड. ती बिल्डिंग बांधत असतानाच कोसळते. आणि तिथले ते जे आहेत ते 4,000 वर्ष कोसळत नाही. तर ही त्यांची दृष्टी होती. त्या निमित्ताने त्यांनी इथं उत्खनन केलं. दुसरं त्यांना आर्किओलॉजीचंही अंग होतं. आणि म्हणून त्यांनी जिथं जिथं उत्खनन केलं, त्यांनी बुद्धाच्या मूर्त्या शोधण्यासाठी खोदलेलं नाही आहे, त्यांनी आपल्या उद्देशानं खोदलं. आणि पण त्यांना काय सापडत गेलं? बुद्ध. तर या ठिकाणी सम्राट अशोकाची दूरदृष्टी आहे. त्यांनी लिहिलेली ती लिपी आहे. हा जो प्रिन्सेस आहे, जेम्स प्रिन्सेस, याच्याविषयी मला खूप सहानुभूती आहे. त्या ब्रह्मलिपीचा त्याला अर्थच नव्हता लागत. त्यानं ते दौंडी पिटवली की जो कोणी वाचून दाखवेल त्याला सरकारी खजान्यातून इतकं प्राइज देण्यात येईल. येते त्याला म्हटलं कोणीतरी ब्राह्मण पुढे येईल, पण एकही ब्राह्मण पुढे आलं. ते म्हणाले की आम्हाला नाही माहिती काय. तर मग तो हा काय, हे काय आहे, हे काय असेल, हे काय असेल, असा विचार करता करता तो मनुष्य अक्षरशः वेडा झाला, पागल झाला. त्याचं मेंटल बॅलन्स गेलं. रात्रंदिवस तो तोच विचार करायचा, काय आहे काय आहे. आणि एक 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 शब्द वाचत गेला. आणि त्यांनी ती जी ओळ कंप्लीट करून आपल्यावर जे उपकार केलेले आहे, देवानाम प्रिय सम्राट अशोक, ही ती ओळ. आता हे फायनल कधी झालं? तर आपल्या आंध्र प्रदेशमध्ये ती शेवटची जी एक सापडलेली आहे शिलालेख, त्याच्यामध्ये त्याच्यात त्या सम्राट अशोकाचं नाव फायनल झालेलं आहे. आता 1996 मध्ये त्याच्यात ते फायनल झालेलं आहे की त्या जैन प्रिन्सेसने जे प्रयत्न केलेले आहेत ते लिपी वाचून देवानाम प्रिय सम्राट अशोक, तर ते आता त्या लिपीमधलं ते आता तिथे क्लिअर झालेले आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी जर सम्राट अशोका, अधिक मी 1-2 व्हिडिओ पाहिलेले आहेत टी व्हीवरचे किंवा मोबाईलमध्ये. ते अयोध्येमध्ये खोदत आहेत, तर तिकडे बुद्धाच्या मूर्त्या घेत आहेत. आणि एक असं काहीतरी तांब्याचं वगैरे असं आपलं थर्मास वगैरे असतो त्या पद्धतीचं एक काहीतरी आहे भांड. आणि मग ते खोदल्यानंतर त्याला उकडून काढतात, ते झाकण खुलतात. तर त्याच्यामधून जसं काही एखादा खलिता असतो ना, तर त्याच्यामध्ये आहे ते ताम्रपत्र, तांब्याचं पत्र आहे.
आणि त्याच्यावर सम्राट अशोकाने लिहिलेले लेख आहेत, ताम्रपट, आणि त्याला ते फोल्ड करून रोल करून त्याच्यात पॅक करून जमिनीमध्ये गेलेले आहे, किंवा ह्या लोकांनी गाडलेले आहे, किंवा मग ते नष्ट झालेले आहे. जसं बाळासाहेब म्हणतात ना की 84,000 बौद्ध विहारांचा हिशोब द्यावा लागेल, ते थोडं देणार नाहीत ते, परंतु ते सापडत जाणार आहे. त्यांनी नाही दिलं, आपण जरी नाही मागितले तर ते. मी त्याच्यावर एक पोस्ट टाकली होती की धरती माता कभी झूठ नाही बोलती. तुम्ही आम्ही खोटं बोलू शकतो, पण आपण सर्वांची ती माता आहे, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध सर्व लोकांची ती माता आहे, और सबकी माता कभी झूठ नहीं बोल सकती. आणि पृथ्वीतून जे सापडतं ती धरती सांगते की ही बुद्धभूमी आहे. तर अशा प्रकारे याच्या पाठीमागे आज जे संशोधन होत आहे, सापडत आहे, त्याच्या पाठीमागे सम्राट अशोकाची दूरदृष्टी आहे. त्यांनी जे शिलालेख लिहिले. आता अलीकडे 1960 मध्ये कर्नाटकला मधलं गुलबर्गा आणि गुलबर्ग्यापासून 25 किलोमीटरवर एक गाव आहे सन्नती. ऐकलं? ओके, बघा हे साहेब जाऊन आलेले आहेत सन्नतीला. सन्नती विषयीची ऐतिहासिक माहिती सांगायची झाल्यास ही सम्राट अशोकाची दक्षिणेकडील राजधानी आहे. मुंबई आपली राजधानी महाराष्ट्राची, आणि नागपूर ही जशी उपराजधानी आहे तशी सन्नती ही सम्राट अशोकाची राजधानी आहे. कारण की त्याचा मग इकडचा कारभार. अधिक एक गोष्टीचा सहज चलता उल्लेख करतो. कलिंगाच्या युद्धाचा उल्लेख होतो. 1,00,000 लोक मेले वगैरे, परंतु ते युद्ध का झालं, कशासाठी झालं, एकदम म्हणजे धावत्या ह्याच्यात सांगतो. कारण की सम्राट अशोकाचा आता जो उल्लेख झाला की फार लांबपर्यंत व्यापार होता, कनेक्शन होतं, एक्सपोर्ट इम्पोर्ट होतं. भारतातल्या वस्तू तिकडे जायच्या आणि तिकडच्या वस्तू इकडे यायच्या. आणि हे जो भाग आहे तुमचा ओरिसाचा, उत्कल, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, उत्कल, द्रविड उत्कल, वंगा, तर ते रवींद्रनाथ टागोरने मस्त पूर्ण एका लाईनीतच पकडलं आहे बघा. तर तिथे गंगा नदी आणि सोनभद्र नदी याच्या तीरावरती पाटलीपुत्र राजधानी त्यांनी बसवली होती. त्याचा विकासही झाला. सांगण्यात आले की हे शहर पुढे डेव्हलप होणार आहे, परंतु त्यांचा इकडेही कारोबार होता. आता जांभूळकर साहेबांनी एक जो उच्चार केला तो ग्रीक उच्चार, ग्रीक पद्धतीने केला त्यांनी, नाही ग्रोथ. त्यावेळेस सिकंदर आलेला आहे, सेल्युकस आलेला आहे, आणि ते सॉरी ग्रीक 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 तर नाईक ग्रोथ जो आहे, तर आपण त्याचा उच्चार निग्रोथ असा करतो. वटवृक्ष ज्याला त्यांनी सांगितले, वटवृक्ष निग्रोथ, हा, तर तो त्यांचा तो ग्रीक उच्चार त्यांनी केला की त्याही पद्धतीचे उच्चारण झालेले आहे. तर त्या निग्रोथच्या चेहऱ्यावर ते युद्ध झालं. ते त्यांच्या व्यापारामध्ये अडथळे येत होते म्हणून त्यांना ते युद्ध करावे लागलं. तिथे त्यांना पश्चाताप झाला, त्यांच्या मनाची शांती केली. वडिलांनी नाव तर ठेवलं होतं अशोक, जसं आज सम्राट अशोकावर आपण बोलतो, वक्तेही अशोक आहे, हा योगायोग आहे. अशोकावर बोलणारेही अशोकच आहे. आणि सम्राट अशोक, तर त्याच्यामध्ये जो शब्दाची आपण फोड केली तर अशोक, ज्याला शोक नाही असा. आणि मग त्या कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाच्या डोक्यात, मस्तकात, मनात शोकच शोक, दुःखच दुःख. मैंने ये क्या किया, मैंने ये क्यों किया, मैंने ये किस लिए किया. तर हे जे त्यांना, तर त्याच्यात त्यांच्यावर वेळ लागण्याची वेळ आली. आणि मग तिथून हा जो निग्रोध जात होता, युद्धम शरणम गच्छामि, त्याच्या चेहऱ्यावरची शांतता. आणि मग अशोकाला वाटलं की हा मनुष्य इतका शांत कसा आहे, त्याला बोललो. त्यांनी मग जे सांगितलं, मग ते आपली त्यांची गुरु परंपरा आणि मग तो दीक्षापर्यंतचा प्रवास, हा फार मोठा पल्ला आहे. हा 3-4 हजार वर्षाच्या पलीकडचा जो पल्ला आहे. आणि याचा आपल्याला जो काही अभ्यास आहे, आपण इथे जी चर्चा करतो ती निमित्त मात्र असते. आणि म्हणून हा विषय घेऊन आपल्याला आपापल्या परीनं त्या विषयामध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न करायचा. जसं आता आपण इथे सम्राट अशोक,
सम्राट अशोक आहे ही त्या छत्रपती म्हणजे मौर्य घराण्याची तिसरी पिढी आहे. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि अशोक ही तिसरी पिढी आहे. परंतु त्यांच्या अधिक 3 पिढी मागे आहेत. महापद्मानंद आहे, त्याच्या पाठीमागे शिशुनाग आहे, ह्याचा जो संस्थापक आहे तो, आणि हा तुमचा जो शेवटचा कोण आहे बृहद्र, हा 10वा पॉइंट आहे. तर हा इतका मोठा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये त्यांनी आता फेसबुकवर व्हॉट्सअपवर जे युद्ध चालतात हिंदू मुस्लिम वगैरे, तर ते म्हणतात आमची भूमी आहे, हिंदुस्थान आहे. तर आपले पोरं एक छोटीशी लाईन टाकतात, ती मला फार आवडते. तर आपले पोरं काय टाकतात की भारताचा 7/12 हा सम्राट अशोकाच्या नावावर आहे. साहेबांना तहसील ऑफिसचा शब्द 7/12 पटकन लक्षात आला. त्या 7/12वर जे नाव असते तो त्याचा मालक असते, शेताचा, शेतसारा वगैरे किंवा 7/12. तर आपल्या बरोबर एक छोटीशी लाईन टाकतात किंवा तुम्ही भांडत बसा, परंतु भारताचा 7/12 सम्राट अशोकाच्या नावावर आहे. केवळ भारतच नाही तर तिकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान, व्हॉटनॉट कुठे कुठे गेलेले आहेत ते मी आजच ऐकलं की ते तिथे ज्यू देशापर्यंत गेलेले आहेत, ज्यू लोकांपर्यंत. तर हा जो पसारा आहे सम्राट अशोकाने केला. आणि त्यांची जी दूरदृष्टी होती, आता अशोक स्तंभाचा उल्लेख झाला, चालता हा एक मुद्दा आपण बघू की लोहस्तंभ जे आहे, लोखंडाचा जो स्तंभ आहे सध्या दिल्लीला आहे, तर त्याच्याविषयी असं म्हटलं जाते की हा इतक्या वर्षापासून आहे, पावसात भिजत आहे, परंतु अजून त्याला हा आपल्या घरच्या दाराला एका वर्षात जंग चढते आणि त्याला दरवर्षी लोक पेंट मारतात. पण तो इतक्या वर्षापासून पावसात भिजत आहे पण त्याला जंग नाही. तर काय टेक्नॉलॉजी असेल. आणि म्हणून सम्राट अशोकाचं वर्णन करत असताना माझ्या मनामध्ये जे विचार येतात, तर सम्राट अशोकाचं मोठंपण हे त्याचं राज्य कुठपर्यंत गेलं याच्यामध्ये नाही, त्याच्याकडे किती संपत्ती होती याच्यामध्ये नाही आहे. तर सम्राट अशोकाचं जे मोठेपण आहे, त्याच्या हृदयाचा जो सम्राटपणा आहे त्याच्यामध्ये दडलेला आहे. आता उल्लेख झाला की त्याने त्या बैलांसाठी पाणी मिळालं पाहिजे, रस्त्याने चालताना माणसाला झाडांची सावली मिळाली पाहिजे, झाडाचे अंगूर गोड आले पाहिजेत म्हणून त्याला दूध टाकलं पाहिजे. आणि ह्या ज्या मानव कल्याणाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सम्राट अशोकाचं त्याच्यामध्ये ते मोठेपण घडलेलं आहे. बुद्धाने जे म्हणलेलं होतं, चर्त भिक्कवे चारितम बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्वांच्या कल्याणासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर ही जी गोष्ट आहे ती सम्राट अशोकाने पकडलेली आहे. आणि म्हणून आणि त्याची जी दुसरी कडी आहे, तर मागे एक सर्वे झाला तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा की 10,000 वर्षामध्ये सर्वात मोठी निर्माण झालेली माणसे, 10,000 वर्षाचा प्लेट घेतला होता त्यांनी. आणि आपला अलीकडचा इतिहास तो 4-5 हजार वर्षाचाच आहे. तर त्या 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी जी माणसं निवडली त्याच्यामध्ये बुद्ध इज फर्स्ट, सम्राट अशोका इज सेकंड आणि बाबासाहेब इज थर्ड. तर मला ते ऑलिम्पिकचं चित्र दिसते. ऑलिम्पिकमध्ये जो फर्स्ट येते तो उंचावर असते, एक त्याच्या डावीकडे उजवीकडे असते पोस्ट तिथे असतात. तर बुद्ध टॉपर आहेत आणि एका बाजूला सम्राट अशोक आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब. तर हे आमचे जे वंशज आहेत त्या बाबासाहेबांविषयी शेवटचं एक वाक्य बोलतो आणि मी थांबतो. आम्ही बाबासाहेबाला ह्याच्यासाठी मानतो की आपले कबीर म्हणतात, माझी या बाबतीत असं झालं म्हणतात कबीर की मला एकाच वेळेस देवही दिसला आणि माझा गुरुही आला आणि माझी धांदल उडाली की मी पहिले कोणाच्या पाया लागू, पहिले गुरुच्या पाया लागू. गुरु गोविंद दिखाय एक साथ दिखाय, गुरु गोविंद एक साथ दिखाय, किसके पाय लागू असं काहीतरी आहे कबीराचं. आणि मग ते म्हणतात की गुरु बलहारी जाके कारण दिखाय, देव दिए दिखाय.
तर गुरुला याच्यासाठी मोठं मी मानतो की त्याच्यामुळे मला तो देव दिसला म्हणून ते ग्रेट आहे. तर अशा प्रकारे आमची ही परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे, आंबेडकरांची परंपरा आहे. आणि बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्याकडे अमाप ताकद होती, शक्ती होती, परंतु बाबासाहेबांकडे एकच सामर्थ्य होतं आणि ते म्हणजे त्यांचं बौद्धिक सामर्थ्य. बाकी बाबासाहेबांकडे कुठली शक्ती नाही. सम्राट अशोकाच्या शक्तीचा ठिकाणा नाही आहे. मिलिटरी पॉवर आहे, मनी पॉवर आहे, मॅन पॉवर आहे, सर्वच आहे त्यांच्याकडे. परंतु बाबासाहेबांनी ही जी संपूर्ण लढाई आहे आणि अशोकाच्या तोडीचं जे काम केलेलं आहे ते केवळ आपल्या बौद्धिक सामर्थ्यावर. अशा प्रकारे आपण आपल्या हे जे काही महापुरुष आहेत त्यांचा या निमित्ताने उजाळा करून घेतला. जांभूळकर साहेबांनी आपल्याला चांगली या ठिकाणी माहिती दिली. ते म्हटले की बाबा त्यांच्याकडे कोणता तरी ग्रंथ आहे, मलाही त्यांच्याकडे अप्रोच व्हावं लागेल. आणि त्या निमित्तानं बरं झालं, भेटही झाली. तसे कार्यक्रमामध्ये आम्ही एकमेकांना अनेकदा पाहिलेलं आहे, परंतु इतक्या जवळ नाही आलो. तर त्या धम्मसंगोष्ठीच्या माध्यमातून आलो. तर हा जो धम्मसंगोष्ठीचा परिवार आहे, तर अशाच प्रकारचे आपली एक मैत्री होत राहील, समाज जोडत राहील. आपण सर्व लोक इथं आला, मलाही ऐकून घेतलं त्यांच्यासोबत, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. आभार प्रदर्शनासाठी मी प्रशांत सर. पण अशोकाकडून अशोकाची गाथा, 21व्या शतकातल्या अशोकाकडून बुद्धप्रिय सम्राट अशोकाची गाथा आपण ऐकली. आणि त्याने बरोबर शास्त्रांच्या नियमाप्रमाणे 45 मिनिटं अशोकाने अशोकाची जी सांगितलेली गाथा आहे ती तुम्हाला 84,000 बौद्ध विहारात आणि त्यांच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जर कुठेही गेलो होतो, जे रस्त्याच्या चोहीकडे जर उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये गेला तर नॅशनल हायवेच्या बाजूला जे सर्व वृक्ष आजूबाजूला दिसतात ते अशोकाचेच आहे. त्याच्या बाजूला ज्या मोठ्या मोठ्या विहिरी अप्पू असं पाणी खालपर्यंत जाऊन पिण्याची जी व्यवस्था आहे ती अशोकाचीच आहे. आणि अशोकाला आपण फार जास्त अभ्यासलं नसल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची उत्कटता जी होती ती भागवण्याचं काम आपल्याला अशोकानेच केलं. आणि त्यामुळे मी त्यांचं, माझ्या मित्राचं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसंच आजचे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाचे चिकित्सक आणि बौद्ध धम्माचे चिकित्सक आजचे अध्यक्ष राम घोडेस्वार सर यांनी सुद्धा त्याला चांगलं बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीला त्याच्यामध्ये सुद्धा अशोकाच्या माध्यमातून कसं बसवता येईल ते त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. आजचा हा जो संगोष्ठीचा 127वा उपक्रम आहे आपल्या परिवाराचा, त्यामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित झालात. आणि त्यामध्ये धोपटे साहेबांचा जो चहा, धोपटे साहेबांचा हा परिसर आणि धोपटे साहेबांच्या या खुर्च्या, धोपटे साहेबांचे पंखे आणि धोपटे साहेबांचं सर्व परिश्रम याचा सुद्धा मी आपल्या या परिवारातर्फे धम्मसंगोष्ठीचा त्यांचा आभार व्यक्त करून आजची संगोष्ठी इथेच आपण समाप्त करूया.